मराठी, ते धड़क। मजबूर हुई जब दिल की दुआ तो हमने दवा से काम लिया, वो नब्ज नहीं फिर थमने दी जिस नब्ज को हमने थाम लिया। बीमार है जो किस धर्म का है हमसे न कभी ये भेद हुआ, सरहद पे जो वर्दी खाकी थी अब उसका रंग सफेद हुआ। वैद्यकीय क्षेत्रातील प्रामाणिक आणि दिलखुलास व्यक्तिमत्व आमचे भाऊ डॉक्टर अभिजित अंकुश निकम यांची निमा डॉक्टर संघटनेच्या खानापूर तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉक्टर अभिजित निकम यांचे हार्दिक अभिनंदन। शुभेच्छुक माननीय सूरज निकम, माननीय राहुल निकम, माननीय नितीन निकम, माननीय तुषार घाडगे निमसोड, माननीय अभिजित मोहिते लेंगरे, माननीय शुभम जगदाळे अंबक, माननीय वैभव निकम आणि समस्त निकम परिवार देवीखिंडी। केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा काळचे जिओ मराठी न्यूज। मणक्याच्या जुनाट आजारासह गुडघेदुखी, मानदुखी, खांदादुखी, टाचदुखी आणि हातापायाला मुंग्या येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडकर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने। संपर्क डॉक्टर बंडकर हाडांचे हॉस्पिटल विटा। अखेर खानापूर आटपाडी मतदारसंघातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे। ओबीसी नेते संग्राम नाना माने यांची वंचितकडून अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। सुहास भैया बाबर आणि वैभवदादा पाटील यांना तालुक्यातून टक्कर देण्यासाठी संग्राम नाना सज्ज झालेत। वंचित बहुजन आघाडीच्या पहिल्या यादीत संग्राम नाना माने यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। वंचित बहुजनच्या पहिल्या यादीत पश्चिम महाराष्ट्रातून संग्राम नाना माने यांची एकमेव निवड झाली आहे। वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी या निवडीची घोषणा केली आहे। सर्वसामान्य कुटुंबातील संग्राम नाना माने यांना उमेदवारी मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झालाय। नागेवाडी अर्थात नागनाथ नगरचे सुपुत्र आणि ओबीसी समाजाचे राज्यनेते संग्राम नाना माने यांना वंचित बहुजन आघाडीकडून मोठी ऑफर देण्यात आली होती। त्यानुसार वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी संग्राम नाना माने यांना पुणे येथील आपल्या निवासस्थानी आमंत्रित करून आगामी निवडणुकीसंदर्भात अलर्ट केले होते। त्यानुसार आज शनिवार 21 सप्टेंबर रोजी ओबीसी नेते संग्राम नाना माने यांची वंचितकडून अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, तर युवा नेते सुहास भैया बाबर आणि वैभवदादा पाटील यांना तालुक्यातून टक्कर देण्यासाठी संग्राम नाना माने यांच्यासह वंचितची यंत्रणा सज्ज झाली आहे। वंचित बहुजनच्या पहिल्या यादीत पश्चिम महाराष्ट्रातून संग्राम नाना माने यांची एकमेव निवड झाली आहे। वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी या निवडीची घोषणा केली। सर्वसामान्य कुटुंबातील संग्राम नाना माने यांना उमेदवारी मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे। संग्राम नाना माने यांच्या उमेदवारीमुळे आगामी काळात अनेक राजकीय घडामोडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। ग्राहकांनो, विटा शहरामध्ये घर खरेदी करण्याची किंवा गुंतवणूक करण्याची तुम्हाला सुवर्ण संधी। त्वरा करा, विटातील समृद्धी बिल्डर अँड डेव्हलपर घेऊन येत आहे 1 BHK फ्लॅट केवळ 15.99 लाखाच्या ऑफर रेटमध्ये उपलब्ध। महारेरा रजिस्टर प्रोजेक्ट, 80% लोन सुविधा, उत्कृष्ट दर्जाचे बांधकाम अशा वैशिष्ट्यपूर्ण सुविधा असणाऱ्या फ्लॅट खरेदीसाठी ग्रुप बुकिंगची देखील विशेष सवलत उपलब्ध। साइट पत्ता रिद्धी सिद्धी कॉम्प्लेक्स, इस्टीन हॉटेल शेजारी, मायनी रोड, विटा। संपर्क आपल्या स्क्रीनवर।